रामनवमीचा उत्सव म्हणजे नाविन्याचा उत्सव. राज्यभरामध्ये ठिकठिकाणी हा सण आनंदात साजरा करण्यात आला. दिनांक 26 मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा असाच एक नवीन विक्रम साकारण्यात आला. रामनवमीच्या संध्याकाळी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच 2000 ड्रोन्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृती विश्वाचा जागर लोकांनी अनुभवला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमा पुष्पांनी अवघा आसमंत बहरून गेला. विकसित महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी झटणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या डिजिटल प्रतिमांनी उपस्थितांची मनं जिंकली. आज का ड्रोन सा बहुत अच्छा था एंड अनएक्सपेक्टेड था. हमारी संस्कृति के बारे में बताया गया है और आई एम प्राउड ऑफ यू कि हम हिंदू है यहाँ पे. हमारे कल्चर को लेके पहुंचाना यहाँ पे 2000 ड्रोन का पूरा दिया गया था और हमें बहुत अच्छा लगा. हम सोचे भी नहीं थे कभी. एंड महान माया नगरी, दिस इज अ माया नगरी मुंबई, दिस इज अ मुंबई बिकॉज हमारी कल्चर आज भी यहाँ पे जिंदा है. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲक्च्युली फर्स्ट टाइम असा शो बघितला जिथे 2000 ड्रोन्स ऑपरेट करत होते आणि खूप भव्य दिव्य वाटला शो. महाराजांचं होतं, त्यानंतर श्रीरामनवमीच्या निमित्ताने रामाचं चित्र होतं, मुंबईचं चित्र होतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं दर्शन झालं, गणेशोत्सवाचं दर्शन झालं. त्यामुळे एकंदर खूप मस्त शो होता. खूप अभूतपूर्व म्हणतो ना, भव्य दिव्य अशा लेवलचा शो होता. त्यामुळे खूप मजा आली, खूप छान वाटलं. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून पहिल्यांदाच असा एक आगळा वेगळा प्रयोग इथे साकारण्यात आला होता. इथे वेगळा ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता, ज्याच्या माध्यमातून मराठी संस्कृतीच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या काही प्रतिमांचं दर्शन आपल्याला यावेळी इथे बघायला मिळालं.
आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MAIM TVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.